हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात। आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो असणार आहे कशावर, तर परस्पर संबंध अंक म्हणजे संख्या मालिकेतीलच एक घटक, तो म्हणजे काय तर परस्पर संबंध आणि विशेषतः अंक या संदर्भात काय असतात तर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। तर परीक्षेत प्रश्न कसे विचारले जातात आणि हे जे दिलेले प्रश्न आहेत यांना सॉल्व कसं करायचं तेच आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। ओके, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे। जसं की वर्ग तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे 1 ते 50 पर्यंत किंवा 1 ते 30 मिनिमम 1 ते 30 पर्यंत तुम्हाला घनसुद्धा तुमचे पाठ असणं अपेक्षित आहे। बेरीज वजाबाकी गुणाकार या कन्सेप्ट तुमच्या बऱ्याचशा क्लिअर असणं गरजेचे आहेत। पुन्हा एकदा सजेस्ट करतोय, काही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत त्याजवळ अवश्य बघा, जेणेकरून तुमच्या बेसिक कन्सेप्ट आणखीन काय होतील तर क्लिअर होतील। ओके, चला तर आता सुरुवात करूया मग परस्पर संबंध। आता परस्पर संबंध प्रश्न कसे विचारले जात आहेत हे तुमच्या डोळ्यासमोर आहेत आणि याला सॉल्व कसं करायचं ते आता मी तुम्हाला वन बाय वन समजून सांगत आहे। बघा, प्रत्येक प्रश्न जो आहे परस्पर संबंधाचा त्यामध्ये काहीतरी लॉजिक काहीतरी रचना वापरलेली असते आणि त्या रचनेचा त्या लॉजिकचा वापर तुम्हाला काय करायचं तर पुढची रिकामी जागा फिल करण्यासाठी करायचं आहे। आता पहिलं एक्झाम्पल आपण बघूया। बघा, बोर्डवर लिहितो मी सरळ सरळ 25 125 तर 36 ला आन्सर काय असणार आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे। आता 25 125 ऑप्शन तुमच्या समोर आहेत बरं का, 80 206 216 318 अंडरस्टँड। तर 25 आणि 125 याचा काय सहसंबंध आहे तो तुम्हाला बघायचा आहे। तो सहसंबंध इकडे आपल्याला फाइंड आउट करायचा, पण आन्सर दिलेला असणं गरजेचं आहे। आता तुम्ही म्हणता सर 25 गुणिले 5 25 असे 1,600 मग 36 गुणिले 5 केलं, पण ते आन्सर इथे अवेलेबल आहे का? नाही आहे। ओके, त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल, दुसरं लॉजिक बघावं लागेल। दुसरं लॉजिक काय मग, 25 म्हणजे काय तर 25 हा 5 चा वर्ग असतो आणि 5 चा घन असतो 125। मग 36 कशाचा वर्ग आहे? 36 वर्ग आहे 6 चा वर्ग 36 आहे। मग 6 चा वर्ग इथं जसं 5 5 घेतलेलं आहे वर्ग आणि घन, त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं 6 चा घन घ्यायचा आहे। मग 6 चा घन किती असतो? ओके, 6 गुणिले 6 गुणिले 6 घन काढण्याची पद्धत। ओके, 6 6 36 36 गुणिले 6 6 6 36 6 4 3 sin 18 19 20 21 216 म्हणजे याचा आन्सर असणार आहे 216। 6 चा घन किती असतो? 216 असतो। मग 216 ऑप्शन दिलेलं आहे का? येस दिलेलं आहे, म्हणजे हे झालं त्याचं आन्सर। ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला पुन्हा सांगतो, वर्ग आणि घन करून ठेवा, कारण बऱ्याचशा असे प्रश्न विचारले जातात। ओके, तर संख्याशास्त्रावरचे प्रश्न येतात संख्या मालिकेवर, त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला चुकायला नको, त्यामुळे मी संख्या मालिकेवरचे प्रश्न आधारित देतात त्याची मी सिरीज सुरू केली आहे, ती तुम्ही बघू शकता। ओके, आपल्या प्लेलिस्ट त्याच्यावर स्पेशल बनवलेली आहे मी, त्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता, बुद्धिमापनाचे सर्व व्हिडिओ त्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता। ओके, असो विचार येऊया आपण। आता दुसरं एक्झाम्पल समजून सांगतोय, 100 20 तर रिकामी जागा 5। ओके, 100 आणि 20 चा संबंध काय, तर जर आपण 100 ला 20 ने भागवलं तर आपल्याला उत्तर मिळते किती? 20 × 5 = 100। मग आता आपल्याला इथे काय करायला लागेल, म्हणजे थोडक्यात 20 गुणिले 5 बरोबर किती होत आहे? 100 होत आहे। मग आपल्याला 5 ने 5 ला गुणावं लागेल, मग 5 गुणिले 5 किती होत आहे? 5 गुणिले 5 होत आहे 25 होत आहे। मग याचं आन्सर काय झालं? 25 झालं। समजलं? इथं एक ऑप्शन दिलेलं आहे, हे दिलेलं आहे, हे आहे 25 आन्सर। म्हणजे अशा प्रकारचे उलट लॉजिक पण असू शकतात, हे लक्षात घ्या। जसं इथे दिलेलं आहे की 20 ने हे उलट पण असू शकतं, इकडे 20 आणि तिकडे 100, 5 आणि पुढे काय तर मग 20 × 5 = 100 तर 5 × 5 = 25। ओके, समजते? तर अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचे लॉजिक आहेत। आपण सर्व जितक्या होईल तितक्या प्रमाणात आपण काय करूया तर बघूया। आज कमीत कमी 10 व्हिडिओ घ्यायचं, माझं 10 उदाहरणं सॉल्व करायचं माझं टार्गेट आहे, ते सॉल्व केल्यानंतर व्हिडिओ संपेल। पुढचा एक्झाम्पल बघूया, 32 23 57 32 ला 23 तर 57 साठी किती? ऑप्शन दिले तुमच्या समोर 49 46 75 56। आता इथे वर्गाचं लॉजिक लागत नाहीये, घनाचं पण लागत नाहीये, मग इथे गुणाकाराचं पण तुम्ही लावून बघितलं, बेरजेचं लावून बघितलं तेही जमणार नाही। मग इथे तुम्हाला काय करायला लागणार आहे तर लक्षात घ्या, महत्त्वाची गोष्ट
काय लॉजिक लावलेलं असतं सांगतो. हे परीक्षेत विचारलेले प्रश्न, हे सर्व जे प्रश्न आहेत हे तुम्हाला एक्झाममध्ये म्हणजे जे काही होऊन गेलेले एक्झाम्स आहेत त्यामध्ये विचारलेले हे प्रश्न मी घेतोय. हे लक्षात घ्या विशेषतः, म्हणजे तुम्हाला कळेल की ते काय परीक्षक जे प्रश्नपत्रिका बनवणार आहेत ते कुठपर्यंत विचार करतात. तर त्यांनी बेसिक प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे काय, हे आहे 32ला उलटं लिहिलं म्हणजे 2ला इथं एकक स्थानी 2 आहे आणि दशक स्थानी 3 आहे. तर काय केलं, 3ला एकक स्थानी घेतलं आणि 2ला दशक स्थानी घेतलं. सेम तुम्हाला तोच लॉजिक तिथे वापरायचा आहे. 57 आहे तर 57ला उलटं केलं तर काय होईल 75. मग 75 ऑप्शन आहे का, येस आहे. याचा आन्सर आहे 75. म्हणजे खूप बेसिक असे लॉजिक पण वापरलेले असू शकतात. प्रत्येक वेळेस घन आणि वर्ग असेल असं नाही, हे लक्षात घ्या. ओके, पुढचं एक्झाम्पल बघूया. नंबर 4चं 4 नंबरचं उदाहरण मी आता बोर्डवर लिहून घेतलं आहे बघा. काही नवीन उदाहरणंसुद्धा लिहून घेतलीत. तर बघा 27 आणि 3चा काय संबंध आहे, तर 3चा जो घन असतो तो असतो 27. मग 125 कशाचा घन आहे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ज्यास्त तुम्हाला घनपाठ असतील त्यात तुमच्या लगेच लक्षात येईल की 5चा जो घन असतो तो काय असतो तर 125 असतो. म्हणजे इथं आन्सर येईल काय येईल तर 5. ओके, इथं आन्सर काय येईल 5 येईल. पुढचं एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे, 169 81 तर 100 साठी किती. ऑप्शन दिलेलं आपल्या मागं 150 45 36 आणि 90. आता 169 जो आहे तो 13चा वर्ग आहे आणि हा जो आहे 9चा वर्ग आहे. परंतु सहसंबंध जर बघितला तर ही संख्या मोठी आणि ही छोटी आहे. दोघांमध्ये फरक कितीचा आहे, 4चा फरक आहे. अंडरस्टूड, सहसंबंधामध्ये 4चा फरक दिलेला आहे. तर मग इथे 100 जे आहे ती 10चा वर्ग आहे. मग आन्सर जे येईल त्यामध्ये आणि यामध्ये 10चा फरक असणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यामध्ये 4चा फरक आहे, हा 10चा वर्ग आहे 100. म्हणजे 10चा वर्ग जो आहे 100 10मध्ये या वर्गामध्ये आणि हे जे आन्सर येणार आहे त्यामध्ये कितीचा फरक असणं गरजेचं आहे, 4चा फरक असणं गरजेचं आहे. मग तो 4चा फरक आपण काढूया. 10तून 4 गेले 6, म्हणजे आपल्याला काय करायला लागेल 6चा वर्ग लिहावा लागेल. समजलं, 13चा वर्ग आहे 9चा वर्ग आहे, 4चा फरक आहे. तर इथे जर 10चा वर्ग आहे तर आपल्याला काय करायला लागेल 4चा फरक ठेवण्यासाठी काय करायला लागेल तर 10तून 4 वजा केलं तर आपल्याला मिळेल इथे आन्सर 36. याचा आन्सर असणार आहे 36. कुठे येते प्रश्न, हां येस 36 हे त्याचा आन्सर असणार आहे. 4चा फरक होतोय बरोबर 10 आणि हे 6चा वर्ग, 4चा फरक तिथे होतोय. पुढचं एक्झाम्पल बघा, 7 11 तर ... 22 बरोबर आहे की नाही. तर इथे तुम्ही लक्षात घ्या की वेगळ्या पद्धतीचं उदाहरण आहे. कशा प्रकारे, तर याचं जे रिलेशन आहे 11चं रिलेशन आहे 22 सोबत आहे. 11 दुने 22. त्याच पद्धतीने आपला 7चा काय करायला लागेल रिलेट करायला लागेल याच्यासोबत 7 दुने 14. अशा प्रकारचे सुद्धा झिगझॅग प्रश्न येऊ शकतात. याची तुम्ही तयारी असू द्या. प्रश्नाला बघताना तशा पद्धतीने तुम्ही बघण्याची सवय लावा. म्हणजे याचा आन्सर असणार आहे 14. ऐक ऑप्शन दिलेलं 14, यस दिलेलं आहे. 7चा 7 दुने 14. पुढचं एक्झाम्पल आहे 12 साठी 26 तर 19 साठी किती. आता 12 आणि 26चं काय रिलेशन आहे, तर 12 गुणिले 2 प्लस 2, 12 दुने 24 प्लस 2 किती होत आहे 26. मग आपलं तेच लॉजिक इथं वापरायचं आहे. 19 गुणिले 2 प्लस 2, 1 दुने 38 प्लस 2 40, म्हणजे आन्सर काय येईल 40. आहे का 40 ऑप्शन दिलेलं, येस दिलेलं आहे 40 हे ऑप्शन आहे. म्हणजे 40 हे त्याचा आन्सर येणार आहे. अशा प्रकारचे लॉजिक इथे वापरलेले असतात. पुढचं काय एक्झाम्पल दिलेलं आहे तर ते आता आपण समजून घेऊया. तर 7 साठी 56 तर 9 साठी किती. ओके, ते दिसेल तुम्हाला की 7 आणि 56चं काय रिलेशन दिलेलं आहे तेच आपल्याला 9 आणि 9चं आपला रिलेशन वापरायचं आहे. 7 गुणिले 8 56, एकामागे एक संख्या वापरल्या गेल्या आहेत. 7 आणि 8, 7ने 8ला गुणलं त्याचं 56 उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे 7च्या नंतरची एक संख्या घेतलेली आहे. नवीन लॉजिक आहे. 7च्या नंतरची नंतरची एक संख्या जी आहे 7मध्ये एक ॲड करून 8 झालं आणि त्याला गुणलं आहे एकमेकांना तर मिळालेला आन्सर 56. तर मग आता इथे 9 दिलेलं आहे. 9च्या नंतर येणारी संख्या कुठली आहे 10. जसं 10 आणि 9चा आपण गुणाकार करू तर 10 9 90.
10 नव्हे 90 आपला आन्सर इथे मिळणार आहे. हे आन्सर असणार आहे त्याचं 90. समजले कशा प्रकारे आलंय? 7 8 7 8 56, 7 आणि 8 वापरलेले, इथे 7 इथे 8, मग इथे 9 येते, इथे काय असणं गरजेचं 10 असणं गरजेचं आहे. मग 9 आणि 10, 9 गुणिले 10 किती होते? 90. हे 90 त्याचा आन्सर असणार आहे. अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. पुढे आहे 12 132, तर 24ला किती? थोडंसं इंटरेस्टिंग प्रश्न आहे बघा. किती फिरून विचारलेला आहे तुम्हाला लक्ष देऊन जाईल. इथे 12चा वर्ग केलेला आहे. 12चा वर्ग असतो 144, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. 144 मायनस 12, उत्तर येईल 132. 12चा वर्ग मायनस 30 संख्या, म्हणजे एका पर्टिक्युलर संख्येचा वर्ग मायनस 30 संख्या केली आणि आपल्याला याचा सहसंबंध मिळाला आहे. तर तो सहसंबंध आपल्या इथं वापरायचा आहे. 24चा वर्ग, 24चा वर्ग किती असतो? 24चा वर्ग 576 आहे. 576 मायनस, मग याच्यातून आपल्याला वजा करायचं 24. जे आन्सर येईल ते या रिकाम्या जागी आपल्याला भरायचं आहे या लॉजिकनुसार. मग 6तून 4 गेले 2, 7तून 5 गेले 7तून 2 गेले, खाली उरले 5, 552. 552 हे त्याचा आन्सर असणार आहे. इथे लिहूया आपण 552. कुठे ते प्रश्न? हा येस, 552 हे त्याचं उत्तर असणार आहे. खूप सोपं आहे. आता पुढचा एक्झाम्पल बघूया. तर ते दिलेले बघा, हे 7 52 सॉरी 7 52, तर 13साठी किती? आधी ते काय लॉजिक वापरलेलं बघा. इथे वापरले 7चा वर्ग प्लस 3, 49 प्लस 3 52, 49 प्लस 3 52, 7चा वर्ग प्लस 3, 49 प्लस 3 52. तर तुम्हाला हे तेच करायचं आहे. 13चा वर्ग, 13चा वर्ग आहे 169 प्लस 3, प्लस 3 किती येत आहे? दॅट इज द 172. म्हणजे आन्सर काय असणार आहे? 172. याचा आन्सर काय येईल? 172. 7चा वर्ग प्लस 3. आता अशा वेगळ्या पद्धतीची उदाहरणं येतील. एखाद्या वेळेस प्लस केलं असेल, एखाद्या वेळेस मायनस केलेलं असेल. समजलंय मला काय सांगायचं आहे ते? जसं उदाहरण बघा, 4चा बऱ्याच वेळेस प्लस केलं असेल, काही वेळेस मायनस पण केलेलं आहे. अशा उदाहरणं तुम्हाला येऊ शकतात. इथे प्लस केलेलं आहे, एखादं उदाहरण मायनस केलेलं असू शकतं. आणि इथे 3 येतं, काही ठिकाणी 1 असेल, काही ठिकाणी 2 असेल, काही ठिकाणी 3. अशा प्रकारच्या संख्या तिथे वापरल्या जाऊ शकतात. अंडरस्टँड? मला जे सांगायचं आहे तुम्हाला समजत आहे, आय होप. ओके. आता एक शेवटचं एक्झाम्पल आहे, ते बघूया आणि आपण व्हिडिओ थांबणार आहोत. हे जे शेवटचं उदाहरण आहे ते मी बोर्डवर लिहिलेलं आहे बघा. 9 6 8, त्याच्यासाठी आहे 4 8 4. तर 1196 साठी काय? तिथे एक लॉजिक वापरलेलं आहे की याला 2 ने भागितलेलं आहे. ज्यास तुम्ही 968ला 2 ने भागता, तुम्हाला आन्सर मिळणार आहे 484. करून बघा. बे 1 बे 968 भागिले 2, सरळ सरळ असं करूया. ओके. बे चौक 8, खाली उरला 1, झाले 16. बे 8 16, पुन्हा बे चौक 8, 484 आपल्या इथे मिळाले. तर इथे आपल्याला काय करायला? 1196ला 2 ने भागावं लागेल. बे 5 10, खाली उरला 1. बे 9 18, खाली उरला 1. बे 8 16, म्हणजे 598 त्याचा आन्सर असणार आहे. म्हणजे अशा लॉजिक वापरलेले असू शकतात. हे सगळे एक्झाम्पल जे घेतलेत मी, हे पूर्वी परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. आता हा झाला आपला आजचा एक व्हिडिओ. याच्यानंतर आपण आणखीन काय करतो त्याचे व्हिडिओ बनवणार आहोत परस्पर संबंध अंकावर. त्यामध्ये काही नवीन लॉजिकची उदाहरणं आपण काय करणार आहोत तर बघणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत अवश्य शेअर करा. ओके. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. मग बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.